लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईनमध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड। अगदी 0 ते 16 वयोगटातील मुले आणि मुलींसाठी बाबा सूट, लेहंगा सूट, घागरा चोळी, जीन्स टॉप प्रकार, कॅम्ब्रिज, डांगरे यांसारख्या भरपूर व्हरायटी आणि त्याही योग्य किमतीमध्ये। किड्स वर्ल्ड या दालनाला एक वेळ अवश्य भेट द्या। शाखा क्रमांक 1 LG चौक, महिला कॉलेज रोड, मंगळवार पेठ, कराड आणि शाखा क्रमांक 2 कराड चिपळूण रोड, श्री हॉस्पिटल शेजारी, मल्हार पेठ। संपर्क प्रोप्रायटर गणेश चव्हाण 95 61 80 77 77 आणि 85 30 98 77 77। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ढोल बजाव आंदोलनाला यश, 600 स्क्वेअर फुटापर्यंत शास्ती माफ। दिनांक 4/3/2024 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने झोपेचे सोंग घेणाऱ्या इस्लामपूर पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। तहसीलदार परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ढोल बजावत पालिका प्रशासनाचा धिक्कार असो, शास्ती कर माफ झालाच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्ची खाली करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। माजी नगरसेवक शकील सय्यद, उपजिल्हा मानव गवंडी, अफजल हवालदार यांच्या नेतृत्वाखाली ढोल वाजवत घोषणाबाजी करत शेकडो शिवसैनिक पालिका आवारात जाता क्षणी मान्य मुख्याधिकारी राहुल मर्डेकर, उपमुख्याधिकारी डॉक्टर भगवान खाडे, करनिरीक्षक पद्मश्री दायंगडे यांनी चर्चेस बोलावले। जवळपास 1 तास चर्चा झाली। या चर्चेत शकील सय्यद यांनी प्रश्नांचा भडीमार केला। GRची अंमलबजावणी करण्याचे लावून धरल्याने मान्य मुख्याधिकारी मर्डेकर यांनी GR नुसार 600 स्क्वेअर फुटापर्यंत शास्ती माफ करण्याचे मान्य केले। यावर सय्यद यांनी आपले तसे स्वतः आंदोलकांपर्यंत येऊन जाहीर करावे असे ठाम भूमिका मांडली। आपण मालमत्ताधारकांचे मोजमाप घेतले आहे, त्या रेकॉर्डप्रमाणे ज्या मालमत्ता 600 स्क्वेअर फूट आहेत त्यांचे नव्याने बिल रिवाइज करून मालमत्ताधारकांना द्या आणि शास्ती रद्द करून बिल अपील अर्जासह भरून घ्या। तसेच गुंठेवारीच्या जाचकटी रद्द करा अशी मागणी केली। 2020 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा GRचा अंमलबजावणी करून मूळ मोजणी नकाशा अट करा। 2020 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा GRच्या अंमलबजावणी करून मूळ मोजणी नकाशा अट रद्द करा। आपले नगरपालिकेचा DP नकाशा मंजूर आहे, फाळणी नकाशा आपल्याकडे आहे, त्यामुळे परत मोजणीची आवश्यकता नाही। आपण मोजणी करून घेतली तरी भूमी अभिलेख ते मान्य करणार नाही, त्यामुळे ती अट रद्द करा आणि शासन निर्णयानुसार प्रशमन फी व विकास शुल्क भरून घेऊन गुंठेवारी बांधकाम परवाना सत्वर देण्यात यावा। यावर मर्डेकर यांनी आम्हाला वेळ द्या, निश्चितपणाने त्यावर सुरुवात करू असा शब्दही दिला। इतर तुमच्या सर्व मागण्या रास्त असल्याची कबुली दिली। दुचाकी वाहनांसाठी एकेरी वाहतूक खुली करण्याबाबत पोलीस स्टेशन वाहतूक विभागाला लेखी कळवले आहे, तीही मागणी मान्य केली। प्रशासनाकडून आंदोलकांसमोर खाली येऊन उपमुख्याधिकारी डॉक्टर भगवान खाडे व पद्मश्री दायंगडे ताई यांनी सर्वसमक्ष 600 स्क्वेअर फुटापर्यंत शास्ती माफ करून रिवाइज बिल 2 दिवसात देऊ व 600च्या पुढे असणाऱ्या शास्ती रद्द होण्याच्या दृष्टीने शासन दरबारी आपल्या भावना कळवू असा शब्द जाहीरपणे दिला। यावेळी शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो, हा आवाज कुणाचा, शिवसेनेचा अशा घोषणांनी पालिका परिसर दणाणून सोडला। यावेळी शकील सय्यद म्हणाले की आपल्या ढोल आंदोलनाला यश आले आहे, पण एवढ्यावर आम्ही समाधानी नाही, पूर्ण शास्ती माफ करून घेऊ, पाणी पुरवठा समान दाबाने करण्यास भाग पाडू। या शहरातील जनतेवर प्रशासनावर कडून ज्या ज्यावेळी अन्याय होईल त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, जनतेवर अन्याय होऊ देणार नाही। जनतेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, आजचा विजय हा जनतेचा विजय आहे। यावेळी मान्य नगरसेवक शकील सय्यद, मानव गवंडी, युवा सेना तालुका अधिकारी फजल हवालदार, युवा सेना शहर अधिकारी दीपक कळसे, जमीर नालवंद, तात्यासाहेब बामणे, राजेंद्र साखरे, संग्राम दमामे, अहमद मुजावर, तौफिक मुलानी, सामिल नदाब, मुदस्सर पठाण, आयुब पठाण, रामराव थोरात, अशोक चव्हाण, मोहम्मद नालबंद आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहुल टिबे, SK क्राईम न्यूज, इस्लामपूर। शिवसेनेच्या वतीनं पायाभूत सुविधा मिळाव्यात, त्यामध्ये 10 मागण्या आपण केलेल्या होत्या। प्रामुख्यानं बहुतांश मागण्या प्रशासनानं आपल्याशी संवाद साधून मान्य करण्याचा शब्द दिलेला आहे। आजचा जो महत्वाचा आपला हेतू होता तो 600 स्क्वेअर फुटापर्यंतच्या GRची अंमलबजावणी करावी आणि 600 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांना बिलामध्ये शास्तीकर आकारलेला आहे तो शास्तीकर रद्द करावा, ही आपली प्रमुख मागणी आजची होती। मुख्याधिकारी साहेबांशी आणि त्या विभागाशी अधिकाऱ्यांशी आता चर्चा अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने झालेली आहे आणि साहेबांनी आणि त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी
600 स्क्वेअर फुटापर्यंत ज्यांना शास्तीकर लावलेला आहे तो माफ करण्याच्या दृष्टीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे. जीआरची अंमलबजावणी 100% होणार आहे. परंतु प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय त्याच्या अंतर्गत ठेवून 2 ते 4 दिवसामध्ये रिवाइज बिल म्हणजे पुन्हा त्या बिलामध्ये दुरुस्त करून दिलेलं बिल रद्द करून नवीन बिल तुम्हाला देणार आहेत आणि ते बिल आपण शास्तीकर कॉलम तुमचा रद्द होऊन येणार आहे. त्यामुळे ते बिल भरून अपील करायला तुम्हाला संधी जनतेला मिळणार आहे. त्याचा जनतेने लाभ घ्यावा. आता मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतः हे जाहीर करावं.